आता तुमचा काळ गेला, आता पहिला काळ गेलेला, आता ती काळ राहिलेला नाही. कशासाठी घरानं कधीच हे फक्त मी माझ्या म्हातारीवर घेऊन इथल्या डांगऱ्याचं सांगायलो हे ध्यानात ठेवा, बाकी काही नाही. मला गावातल्या म्हाताऱ्याला म्हातारीला सांगायचंय, म्हाताऱ्याला म्हातारीला सांगायचंय तुमचा काळ गेला आता. हा हिनं असंच केलं आणि तिनं तसंच केलं, काय करायचं हे काय? नाही चुकीचं आहे का सांगायला, का करायचंय? त्या पोराची होती कुंडी, त्या पोराची अडचण होती दुनियाची. बायको कोण बोलायला जावा तर माय नीट बोलत नाही, आणि माय कोण बोलायला जावा तर बायको भाकरवाडीत. लय त्याच्या मधल्यामध्ये झुरत आहे पोरग ते. बायकोची बाजू जर घेतली रे बाबा, आई तुला काय करायचं का? हा तू बी अशीच आहेस, मला माहिती तुझी चूक. असं जर पोरग म्हणलं रे बाबा, माय तर हातात हलकीच घेते बघा, हलकीच घेणार. गावातच हौसा काकू आमचा पप्या बैल झाला, बैल बैल बैल. कुठं बी सांगत बसणार चार चार, आमचा पप्या का असा होता का काय. शब्दाच्या पुढं नव्हता माझ्या, शब्दाच्या ह्या कीर सुनीनं आमचा पप्या बिघडून टाकला. म्हणतात का नाहीत म्हणत? हा तुमचा मुर्दा बसविला तुमचा होय गे म्हणत नाहीत का? होय गे काय करायचंय काय तुम्हाला? तुम्हाला वेळेवर जर भाकर खायला नाही मिळाली, चहा नाही मिळाला, तर मग पोरापशी सुनाचं घरानं करायचंय. म्हातारे हो ऐकायला लागलात का? पोरगा इकडून तिकडून आलं, तुझी बायको अशी तुझी बायको तशी, का करायचं तुला? सुना कशा खुश झाल्यात बघा ना. सुना सुना म्हणल्या बरं झालं म्हाताऱ्या झटकिल्या. हे महाराज दरवर्षी आणि